स्पेशली तुम्हाला दाखवायचे म्हणून इतके सजवून त्याला ठेवलेत, कारण रोज काही ना काही खायला भेटतं. आणि मग हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला तयार झालेली दिसते की नाही, माझीवरती रेसिपी चालू आहे. आणि म्हणजे आमच्या इथं आजपासून दिंड्या यायला लागलेल्या आहेत आणि त्याच दिंडीचा आवाज आला म्हणून मी खरं तर वरनं खाली आलेली आहे. आणि आजपासून दिंड्या येणार आहेत. आमची गल्लीतली जी दिंडी आहे ना, आमच्या इथं सामायिक सार्वजनिक अशा पद्धतीनं दिंडी जेव घातली जाते. तर ती रविवारी येणार आहे. ती आमची दिंडी मुक्कामाची असते. दिंडीचं वातावरण म्हणजे कसं ना, एकदम भारी. काय होतं, ते लोक जातात खरं पायी बरं का, आपल्याला ते शक्य नाही आहे, पण असं भारी वाटतं ते जेव्हा येतात की नाही, तर असं छान वाटतं. चला, तर काय झालं, मला कमेंट पण आलती लास्ट ब्लॉगमध्ये की ताई तुमच्याकडे, म्हणजे माझं बरंचसं असं होतं ना, जेव्हा मी खाली असते तेव्हा माझा मिक्सर वेगळा असतो, जेव्हा वरती असते तेव्हा वरती पण माझ्याकडे 1-2-3 प्रकारचे मिक्सर आहेत. तर विचारलं होतं की ताई तुमच्याकडे मिक्सर किती आहेत, किंवा त्या किती मिक्सरपैकी कुठला मिक्सर आपला रेग्युलरसाठी चांगला आहे हे आम्हाला म्हणजे नक्की सांगा. तर म्हटलं चला, मला वेळ पण आहे, तर तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये माझ्याकडे एकूण किती मिक्सर आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, कोणत्या कंपनीचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शिवाय महत्त्वाची गोष्ट, मी माझा ओरिजिनल फीडबॅक किंवा माझा ओरिजिनल रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे, की जेणेकरून तुम्हाला जर मिक्सर खरेदी करायचा असेल, तुमची छोटी फॅमिली असेल 4 ते 5 माणसांसाठी, तर त्यापैकी तुम्हाला कोणता मिक्सर चांगला आहे, आणि जर तुमची मोठी फॅमिली असेल तर तुमच्यासाठी कोणता मिक्सर योग्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आधी मी दिंडी बघून येते आणि मग ब्लॉग कंप्लीट करते किंवा कंटिन्यू करते. ढॅन. तर इकडे तुम्ही बघताय हे सगळे मिक्सर माझ्याकडे आहेत. आणि तुम्हाला सांगू का, स्पेशली तुम्हाला दाखवायचे म्हणून इतके सजवून त्याला ठेवलेत, कारण की इतके सगळे तर अर्थातच आपण वरती ठेवत नाही. तर सगळ्यात अगोदर माझ्याकडे सगळ्यात जास्त जुना जो मिक्सर आहे ना, तो 30 वर्षापूर्वीचा आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण खरंच. आणि तो मिक्सर आणखीनही चालू आहे, आणि तो आहे हा आहे ज्योती या कंपनीचा. आणि तुम्हाला सांगू का, हा मिक्सर माझा नाही आहे, हा माझ्या मम्मीचा आहे. तुमच्या सगळ्यांनी तर ब्लॉग पाहिलेलाच आहे. याच्या म्हणजे 2 वर्ष अगोदर पप्पा मम्मींची जी ॲनिव्हर्सरी झाली होती की नाही, त्याच्यामध्ये मी आणि दिदीनी मिळून आम्ही त्यांना असं, आपण कसं म्हणतो, किचन सेट सगळं त्यांना सेटअप दिलता बऱ्यापैकी भांड्यांचा. तर त्याच्यामध्ये आम्ही तिचा मिक्सरसुद्धा रिप्लेस केलता. तिचं म्हणणं होतं मिक्सर चांगला आहे, पण आम्ही काही तिला विचारून भांडे घेतले नव्हते. तिच्या परस भांडे घेतले होते आणि तिला सरप्राईज दिलं. तर त्याच्यामुळे ना तो नवीन मिक्सर तिच्याकडे गेला. आणि अर्थातच तुम्हालाही माहिती आहे की आम्हाला मिक्सर खूप लागतात. म्हणजे मध्यंतरी लाडू सुरू होते तेव्हा पण मग लाडूचं वेगळं, रेसिपीचं वेगळं, इथं खालचं आमचं सगळं वेगळं. तर त्याच्यामुळे आमचे मिक्सर खूप जास्त लवकर खराब होतात. त्यामुळे मी तिला नवीन दिला आणि तिचा जुना मी उचलून आणला. हा मिक्सर आणखीनही चालू आहे. तिनं फक्त मध्यंतरी 1-2 वेळा याची वायर वगैरे बदलली असेल, एवढंच. की हा ज्योती कंपनीचा. आता ही कंपनी आत्ता सध्या मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे, कारण की मी तरी 1-2 वेळा चौकशी केली तेव्हा ते मला म्हटले की आत्ता सध्या नाही आहे. तर तशा पद्धतीचा हा सगळ्यात जुना आहे मिक्सर. आणि त्याच्यानंतर आहे की नाही, आम्ही स्वतः घेतलेला मिक्सर, तो म्हणजे हा फिलिप्सचा. हा मिक्सर सुद्धा खूप चांगला आहे. याच्यावरचं हे जे भांडं आहे ना, ते ह्याच्या अगोदर आणखीन एक मिक्सर होता, तर त्याचं नाव मला सांगता यायचं नाही डोळ्यासमोर आहे, पण ते नाव मला आता आठवत नाहीये. तर तो मिक्सर पण आमच्या ह्या सगळ्या, म्हणजे ह्या मिक्सरची जी कॅपॅसिटी असते ना, ती छोटीशी असते. म्हणजे एक 5-6 माणसांची फॅमिली असेल, आणि जर तुमच्यामध्ये रेसिपीचा चॅनल कोणाचा नसेल किंवा इतर कुठलाही आपण कसं म्हणतो घरगुती व्यवसाय नसेल, फक्त तुमचं कसं स्वयंपाक पाणी हे सगळंच असेल की नाही, तर त्यावेळेस घाटण्यासाठी अशा पद्धतीचे मिक्सर योग्य राहतात. पण आमच्या घरात जास्त लोड असल्यामुळे हे मिक्सर टिकतच नाहीत, कारण की हा माझा 2रा ते 3रा मिक्सर आहे अशा पद्धतीचा बरं का. तर त्याच्यामुळे आता ह्याचा पण वापर आहे की नाही खूप कमी प्रमाणात होतोय, कारण की माझ्याकडे एक नंतरचा मिक्सर आलेला आहे जो की मला ॲडव्हर्टाईजसाठी आलता, तो म्हणजे अघारोचा. आणि हा मिक्सर तुम्हाला खरं सांगू का, छान आहे बरं का. याची भांडी 3 प्रकारचे आहेत, एक काहीतरी 200 ml, 500, 300 ml, 500 ml आणि 700 ml अशा पद्धतीचे कॅपॅसिटीचे याचे भांडे आहेत. तर त्याच्यामुळे
तो सोयीचा जातो आणि इतकं छान फाईन असं याच्यामध्ये बारीक होतं ना, तर त्यामुळे काय केलं तर एक मला कंपनी थ्रू मिळाला होता ॲडव्हर्टाईजसाठी, पण मी आणखीन एक ऑर्डर केला आमच्या स्वतःसाठी. माझा सेटअप वरती आहे आणि किचन आमचं खाली आहे, त्याच्यामुळे काय होतं मग खाली पण लागतो आम्हाला, मग ती खालची भांडी वरचे भांडी खाली, त्यापेक्षा म्हटलं खाली एक असावा आणि वरती एक. तर त्याच्यामुळे हे आमच्या इथं 2 आहेत. आता हा सध्या मी खालचा घेतलेला आहे आणि वरती सेम अशाच पद्धतीचा दुसरा तुम्हाला पाहायला मिळतो व्हिडिओमध्ये तो. तर तुम्हाला जर हवा असेल की नाही एकदम फाईन वाटण्यासाठी वगैरे आणि खूप जास्त तुम्हाला जर त्याचे असे आपण कसं म्हणतो प्रॉब्लेम्स नको असतील, तर हा मिक्सर खरंच चांगला आहे तुमच्यासाठी, हा तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर हा आहे हँड मिक्सर आणि चॉपर पण आहे बरं का, प्लस हा मिक्सर चॉपर हे छान आहे. ह्याच्यामध्ये केकचं पण तुम्ही करू शकता, म्हणजे क्रीम पण बीट करू शकता, केकचं बॅटर पण तयार करू शकता. फक्त त्याचं जे पुढचं नोझल किंवा त्याचं जे अटॅचमेंट आहे ती वरतीच राहिली तुम्हाला दाखवायची. तर हा इलेक्ट्रिक आहे आणि याच्यासोबत आपल्याला ही एक अटॅचमेंट मिळते. हे आपण आपला प्रत्येक पदार्थ घोटण्यासाठी वापरू शकतो, जसं की डाळ असेल, पावभाजी असेल किंवा तुम्ही पालक वगैरे केलं तर तशा पद्धतीची ग्रेव्ही तयार, शिजलेल्या पदार्थांची ग्रेव्ही तयार करण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. आणि इथं हे चॉपर याच्यासोबत देण्यात आलेलं आहे. तर हा मल्टीपर्पज आहे, हा पण छान आहे. आपण कसं म्हणतो, तुम्ही जर बाहेर राहत असाल आणि तुम्हाला खूप कमी साहित्य वापरायचं असेल किंवा कमी साहित्याला जागा असेल, तर त्यावेळेस हा चॉपर तुम्हाला छान आहे. आणि त्याच्यानंतर हा आहे इथं अगारोचाच आहे, हा अशा पद्धतीचा आहे. याच्या अगोदर पण माझ्याकडे हा चॉपर होता, पण माझ्याकडे तो बॉस कंपनीचा होता आणि त्याची जी कॅपॅसिटी आहे ना ती जास्त होती. आता तुम्ही याची कॅपॅसिटी बघताय, आमची फॅमिली मोठी असल्यामुळे कुठलाही पदार्थ करायचा झाला की नाही तरी थोडंसं जास्त प्रमाणात घ्यावं लागतं, तर त्यामुळे मला हा तसा एवढासा सफिशियंट नाही आहे. पण छोटं मोठं जसं की लसूण मला हलका असा क्रश करायचा आहे त्यावेळेस मी हा वापरू शकते. एखादा आपण चाटचा काहीतरी प्रकार करतोय तर त्यावेळेस आपल्याला आता जसं की पावभाजी केली आहे तर त्याच्यावरती कांदा आपल्याला टाकायला लागतो, तर त्यावेळेस हा बेस्ट आहे. ह्याला एकदम याची पण शार्पनेस आहे ना ती खूप छान आहे बरं का. आणि हा चार्जिंग करायचा आहे आपल्याला, तो चार्जेबल आहे. हे अशा पद्धतीचे याचे ब्लेड्स असतात, एकदम कमी जागेत आणि छान अशा पद्धतीचा हा चॉपर आहे. त्यामुळे हे पण छान आहे, अगदी बजेट फ्रेंडली पण आहे आणि खूप जास्त जागा लागत नाही त्याला. तुम्ही कुठेही ठेवून द्या, एकदम छोट्याशा जागेत छोट्याशा कोपऱ्यात ॲडजस्ट होऊन जातो. आणि हे मी पोटमाळ्यावरचे 2 मिक्सर काढलेले नाही आहेत तुम्हाला दाखवायला. ते मिक्सर कसं होतं थोडेसे प्रॉब्लेम, कुठं बटन तूट, कुठे ते आतलं जे असतं की नाही ते जे पाता फिरतो ते तूट, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स होत राहतात. आणि त्यानंतर हा आहे प्रीतीचा, तर हा सुद्धा आहे ना मी आत्तापर्यंत घेतलेला एकदम बेस्ट आहे बरं का. ह्याची प्राईस जास्त आहे, हा 10,000चा आहे आणि हा मी पर्सनली घेतलेला आहे. कारण की परत बऱ्याचशा जणांना वाटतं हिच्याकडं सगळं असं फ्रीमध्ये आलेलं असतं, तसं काही नाही आहे. बऱ्याचशा वस्तू घ्याव्या पण लागतात. त्याचे सगळ्यात मोठं भांडं हे आहे, तुम्ही याची कॅपॅसिटी बघू शकता. जर तुम्ही काहीतरी घरगुती व्यवसाय करताय, मी हा लाडूसाठी घेतला होता, तर एकदम बेस्ट आहे. कारण की ह्या मिक्सरची मग आपल्या व्यवसायामुळे वाट लागते. मग एकदाच खर्च करा, तो मिक्सर घ्या. आणि जर तुमची फॅमिली मोठी असेल किंवा तुमच्या घरात जर सारखे काही ना काही फंक्शन्स होत असतील, आता असतं ना बाई, जाव असती, नणंद असती किंवा असे खूप सगळे जेव्हा रिलेशन एकत्र असतात ना, तर त्यावेळेस ह्याचं काहीतरी निघ, त्याचं काहीतरी निघ, त्याचं काहीतरी निघ, तसं होत राहतं, बरोबर आहे ना. तर त्या फॅमिलींसाठी हा प्रीतीचा मिक्सर एकदम बेस्ट आहे. आता याच्यापैकी बऱ्याचशा, म्हणजे मी हा ऑफलाईन घेतलेला आहे प्रीतीचा, पण ते ऑनलाईन पण तुम्हाला मिळतोय प्रीतीचा सुद्धा. फिलिप्सचे तर अर्थातच ऑनलाईन आहेतच बरं का, सगळे प्रोडक्ट त्यांचे ऑनलाईन आहेत. हे ज्योतीचं तुम्हाला बघावं लागेल सर्च करून आहे का नाही, पण ऑफलाईन तर तुम्हाला कुठल्याही भांड्याच्या दुकानात हे ज्योतीचा मिक्सर मिळेल. आणि जसं की म्हणलं सगळ्यात जास्त जुना मिक्सर हा आहे. हा चॉपर हे बाकी सगळं तुम्हाला ऑनलाईन मिळेल, ऑफलाईन सुद्धा मिळेल. जर तुम्ही शहराच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जो आवडतोय तो मिक्सर खरेदी करू शकता. त्याचे फीडबॅक तर मी तुम्हाला दिलेले आहेत, मला सगळेच चांगले वाटलेत. फक्त ज्याला काही सहन झालं नाही जास्त त्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हे माझ्याकडे मिक्सरचं कलेक्शन आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे ना माझ्याकडे OTGचं कलेक्शन मी म्हणणार नाही, अर्थातच माझ्याकडे असं ते फक्त 3च आहेत, पण तरीही आपण जनरली एकच घरामध्ये OTG वापरत असतो, ते काही कलेक्शन करायच्या गोष्टी नसतात. पण माझ्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे 3 OTG आहेत. जर तुम्ही OTGच्या शोधामध्ये असताल किंवा तुम्हाला घ्यायचं असेल किंवा मायक्रोवेव्ह किंवा OTG याच्यामध्ये बेस्ट काय आहे हे तुम्हाला पाहायचं असेल, तर तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्याच्यावरती सुद्धा एक स्पेशल असा मी व्हिडिओ करणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगते की माझी एक मैत्रीण किंवा एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी मला सांगितले की त्यांना गिरणीचा, माझ्या घरामध्ये जी पिठाची गिरणी आहे ना त्याचा त्यांना रिव्ह्यू हवा आहे, कारण की त्यांना ती घ्यायची आहे.
तर नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरती करेल. तुम्हाला एक दाखवते. हा बघा आपला मावा केक काय भन्नाट दिसतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगू का, आता ह्या दिसतोय पण खाण्यासाठी सुद्धा तितकाच अफलातून लागतोय माहिती आहे का. रेसिपीच्या चॅनलची हीच तर खरी मजा आहे. रोज काही ना काही खायला भेटतं आणि मग अशा पद्धतीने तब्येत सुधारते. सगळेजण म्हणतात तब्येतीचं सिक्रेट काय आहे किंवा बऱ्याचशा जणी म्हणजे ताई तब्येत कमी करा. तब्येत जर कमी करायची असेल ना, ह्या अशा रेसिपीज कमी कराव्या लागतील आणि ते काही मला परवडणार नाही आहे. त्यामुळे मी तशा गोष्टी जास्त सिरियसली सुद्धा घेत नाही, होतच नाही. जरा छान इतकं भारी केक झालेला आहे ना. तुम्हाला जर हा केक कसा करायचा आहे हे पाहायचं असेल की नाही, तर अर्थातच तुम्हाला आपल्या रेसिपी शो या चॅनलवरती जावं लागेल. काय होतं माहिती आहे का, एडिटिंगमध्ये थोडंसं 1-2 दिवस इकडं तिकडं होतात. कारण की आता आज शूट केली आहे म्हटल्यानंतर परत एडिट करायचं, ती पोस्ट करायची आणि त्याच्यामध्ये पण आता बऱ्याचशा घरगुती अडचणी असतात किंवा काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळं थोडंसं म्हणजे मी आज शूट केलं म्हणजे आजच जाईल असं काही नाही आहे. चला, नुसताच हा केक झालेला आहे. आता हा म्हणजे अगोदरच मी दाखवण्यासाठी सुद्धा खाल्लेला आहे आणि आता अर्थातच खाणार आहे. आता राणा येईल. राणाला तर काय बाबा आवडतो, म्हणजे पाव पण आवडतो माहिती आहे का. फक्त त्याला केक आयसिंग केलेलाच आवडतो असं नाही, त्याला पावसुद्धा आवडतो. तर त्याच्यामुळे मग हा त्याच्यासाठी पण